केलंय चालू. मी राजेंद्र कृष्णकांत गिरमे, बावडा. मी डाळिंब बागेमध्ये EBCचा वापर सलग आता दुसरं वर्ष झालं आपण वापर करतोय. पहिला बहार माझा साधारण सप्टेंबर 2023 मध्ये गेला आणि 1 महिन्याची रेस्ट घेऊन आपण लगेचच बाग परत धरलेली आहे. साधारण 5 नोव्हेंबरला बाग धरल्यानंतर पूर्वी गेल्या वर्षीच्या मालाच्या तुलनेमध्ये 1 महिन्याच्या रेस्टच्या मानानं माल भरपूर म्हणजे 80 ते 90 फळांचं साधारण ॲव्हरेज बसलेलं आहे. आणि गेल्या वर्षी होते तर 150 फळांपर्यंत साईज फळं होती, परंतु त्याची साईज आपणाला मिळाली नाही. परंतु ह्यावेळेस असं जाणवलं की त्याची साईज आणि क्वालिटी ही मात्र ह्यावेळेस आम्हाला चांगल्या प्रकारे जाणवलेली आहे. मात्र ह्यावेळेस आम्ही कुठलीही लिक्विडची बॅग किंवा मायक्रोन्यूट्रन वगैरे कुठलंही सोडलेलं नाही. फक्त EBC म्हणजे EBC. साधारण आठवड्यातून आम्ही एकरी 200 लिटर प्रमाणे EBC सोडतोय आता सध्या. आणि आता कुठलीही इच्छाच नाही की केमिकल खतं वगैरे टाकण्याची, का तर EBC द्वारे आता माझा माल तरी साधारण आता हे 150+ झालेला आहे. म्हणजे साधारण बाग धरलेली आता 5 नोव्हेंबर, 5 डिसेंबर, 5 जानेवारी आणि आता 5 फेब्रुवारी. तर साधारण 3 महिन्यामध्ये 150+ माल झालेला आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने हा प्लांट करावा आणि प्रत्येकाने ह्याचा वापर वाढवावा आणि केमिकलला थोडासा बऱ्यापैकी हळूहळू फटा देत देत आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं, अशी माझी प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती आहे. का तर जर आपल्याला पाहायचंच असेल तर माझ्या फार्मवर आता दररोजच्या भेटी शेतकऱ्यांच्या होत आहेत. त्यांनी त्याचे रिझल्ट बघितले, जे वापरतात त्यांचाही रिझल्ट भरपूर प्रमाणात आलेला आहे. केळीमध्ये, डाळिंबामध्ये, परत पेरूमध्ये आणि तुमच्या ऊसामध्ये तर अवर्णनीय असा उत्पन्न. का तर माझं ह्या वर्षी आमचं ऊसाचं उत्पन्न, 3रं ऊसाचं उत्पन्न निराभेमा सहकारी साखर कारखान्याला घातलंय आपण. तर 1.25 एकरामध्ये 80 टन, 79.400 म्हणजे साधारण 80 टनाच्या आसपास आमचं उत्पन्न ऊसाचं सुद्धा चांगलं निघलेलं आहे. 1.25 एकरामध्ये 3रं पीक म्हणजे खोडवा निडवा पद्धत. आणि आता आम्ही त्याच्या EBCच्या माध्यमातून आम्ही 4थं पीक सुद्धा ऊसाचं पकडलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व पिकांना साधारण माझ्याकडे दर डेली 300 लिटरचं विक्रीचं आम्ही टार्गेट पकडलेलं आहे. तेवढं आमचं दररोजचं टार्गेट पूर्ण होतंय. आणि आम्ही आठवड्यातून 2 वेळा साधारण 600 लिटर. आता सध्या माझ्याकडे डाळिंबाच्या जुन्या बागा 20-21 वर्षाच्या काढल्यामुळे आपल्याकडे 4 एकर डाळिंब आणि बाकीचा ऊस आहे. आणि ह्या 4 एकर डाळिंबासाठी आम्ही आठवड्यातून साधारण 700 ते 800 लिटर कमीत कमी आम्ही ह्याला सोडतोय. आणि ह्या माध्यमातून आम्हाला खूप ह्याचा EBCचा वापर केल्यामुळं मर थांबलेली आहे, निमेटोड थांबलेला आहे आणि झाडाच्या पानांची साईज, फळांची साईज आणि महत्वाचं म्हणजे ग्लीज. ह्याच्या मागे जर तसा जर विचार केला तर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जर पहिला प्रयोग झाला असेल तो चंदूकाका सराफ यांनी केला. आणि काकांच्या माध्यमातून आम्ही थोडंसं त्यांचा आणि बापना साहेबांचा, प्रकाश बापना साहेबांचा तिथं योगायोग आला. आणि बापना साहेबांनी ह्याचा एवढा विस्तार केला की त्या विस्ताराच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आणि त्या माध्यमातून आज आम्ही डाळिंबामध्ये त्यांच्या EBCच्या वापराचा रिझल्ट पाहिल्यानंतर आज आम्ही मार्केटमध्ये टॉपच्या मालाचे रेट घेत आहोत. तर ह्या वर्षी आम्हाला 130 रुपयेपासून 160 रुपयेपर्यंत जाग्यावरचं हार्वेस्टिंग मिळालेलं आहे, जाग्यावरचा रेट मिळालेला आहे. आणि माझा 450 झाडामध्ये दुसऱ्या बहारामध्ये 16 टन माल निघालेला आहे. आता ह्या वर्षी आमचं टार्गेट आहे साधारण ह्यावेळेस जरी पाऊस कमी असल्यामुळे ह्यावेळेस रेट भरपूर मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालाची साईज चांगली होणार आहे. का तर ह्यावेळेस आम्ही